तुम्हाला जर कुरकुरीत आणि टेस्टी साबुदाणा वडा खायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तर चला आपण कृतीकडे वळूया. तर सर्वात आधी आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे. तर अशा पद्धतीने मी हा साबुदाणा घेतलाय आणि पसरट भांड्या घ्यावं भिजवायला. आणि आधी मी साबुदाणा धुवून घेते. तर साबुदाणा 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे. जोपर्यंत त्याचा स्टार्च पूर्णपणे निघत नाही तोपर्यंत आपण धुवून घ्यायचं आहे. आणि जसं मी दाखवते त्या पद्धतीने हलक्या हाताने आपण त्याला धुवून घ्यायचंय. खूपच हलक्या हाताने आपण त्याचा स्टार्च काढून त्याला 2 ते 3 पाण्याने साबुदाणा स्वच्छ होईपर्यंत धुवून घ्यायचा आहे. तर मी धुवून घेतलंय आता. आता आपण भिजवायला त्याच्यामध्ये पाणी टाकूया. तर साबुदाणा भिजेल तितकं आपण पाणी टाकायचंय. धुतल्यानंतर साबुदाणे मी थोडेसे पसरवून घेतले पसरत भांड्यात, म्हणजे आपल्याला कळेल की किती पाणी लागतं आणि साबुदाणा भिजेल बस तितकंच पाणी टाकायचंय. आता तुम्ही कडे पाहू शकता की साबुदाणा भिजलाय, मी तितकंच पाणी टाकलंय आणि आता आपण त्याला 7 ते 8 तास भिजत ठेवायचे आहेत. 7 ते 8 तास झाल्यानंतर आता आपण एक वाटण करायचंय साबुदाण्याच्या वड्यात घालायला. तर त्याच्यासाठी मी आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि जिरे घेतले. तर आता मी त्याची पेस्ट बनवून घेणार आहे मिक्सरला. जे वस्तू तुम्ही उपवासात नसेल खात ते तुम्ही स्किप पण करू शकतात. आता बाउल घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण आता बटाटा किसून घेणार आहे. बटाटा किसून घ्यायचा म्हणजे जे बटाटे असतात त्याचे छोटे छोटे जे तुकडे असतात ते राहत नाही साबुदाण्याच्या वड्यात आणि कधी कधी ते फुटतात पण. म्हणजे शक्यतो जो साबुदाणा असतो बटाटा असतो तो पूर्णपणे मॅश करून घ्यायचा आहे. आणि आता हे मॅश पोटॅटोमध्ये म्हणजे मॅश बटाट्यामध्ये मी भिजवलेले साबुदाणे टाकते आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकते. नंतर आपण जे जिरं, मिरची, कढीपत्ता आणि आल्याचं वाटण केलंय ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे असतात त्याला भाजून त्याचं कूट करून घेतलंय मिक्सरमध्ये. तर ते मी टाकते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर रंग याला साबुदाण्याला थोडासा ब्राऊन आणि रेड रंग याला त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकणार आहे. थोडीशी रंग यायची, ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. आणि आता हे सर्व साहित्य मी एकत्र मिक्स करून घेते. तर हातानेच मी मिक्स करते आणि पूर्णपणे हा मसाला एकत्र म्हणजे सर्व जे जिन्नस टाकले ते एक होईपर्यंत आपण ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे. तशा रीतीने हे रेडी झालंय मिश्रण. आता आपण हाताला तेल लावूया म्हणजे साबुदाणे वडे करताना ते जे मिश्रण आहे ते आपल्या हाताला चिटकत नाही. तर थोडंसं तेल लावून घ्यायचंय आपण. आणि आता मी त्याला त्याचे वडे बनवायला घेते. तर असं थोडंसं हातात घ्यायचं मिश्रण आणि त्याला जर एक हात असतो त्याचा जो हात असतो त्याच्यावर ठेवून दुसऱ्या हाताच्या बोटाने त्याच्यावर थापून घ्यायचंय. म्हणजे छान असा फ्लॅट वडा होतो. म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे वडे तुम्ही करू शकतात. पण मी अशा पद्धतीचे फ्लॅट म्हणतो आपण तसे वडे करून घेतलेत. तर तुम्ही पाहू शकतात की अशा रीतीने सगळे माझे जे वडे ते रेडी आहे. तर चला आपण आता त्याला तळून घेऊया. 6 ते 7 वडे तळायचे होते म्हणजे मी छोटीशीच कढाई घेतली होती. म्हणजे अशा रीतीने. तर तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये वडे टाकायचे आहेत आणि वड्या टाकल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं बिलकुल पण त्याला हलवायचं नाहीये. 2-3 मिनिटं झाल्यानंतर आता त्याला परतवायचंय वड्याला आणि त्याला पण दुसऱ्या साईडनी छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचंय. तर आता अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा आपण पुढे मागे करून त्याला तळून घ्यायचंय. आणि साबुदाणा तळून होतोय तोपर्यंत अशा रीती आपण साबुदाणा जो असतो तो कशात काढायचा. तर असं हे भांडं असतं ज्याला खूप मोठे मोठे होल्स असतात ते घ्यायचं. म्हणजे जेव्हा आपण साबुदाणा काढतो तर त्याच्यात जे एक्सेस ऑइल असतं तर ते खालची जी डिश होती त्याच्यामध्ये निघून जातं. तर अशा रीतीने
तर साबुदाणा वडा आता व्हायला आलाय, तर 3 ते 4 वेळा उलटून पालटून मी आता त्याला डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेतलाय. तर अशा रीतीने मी तुम्हाला आता दाखवते की डार्क ब्राऊन रंग होईपर्यंत हा वडा तळून घ्यायचा आहे. पाहू शकतात की बाहेरून किती छान असा त्याला रंग आलाय आणि तो बाहेरून क्रिस्पी आणि मधून एकदम सॉफ्ट. आणि अशा जो होलवाला बाउल आहे असं मोठं, त्याच्यात मी काढून घेतलंय. तर चला आपण सर्व करूया. तर त्याला मी दह्यासोबत सर्व केलंय. हिरवी चटणी पण खरंच खूप छान लागते ह्याच्यासोबत. थँक्यू एव्हरीवन फॉर